हॅलो फ्रेंड्स, तर आज आपल्या किचनमध्ये आपण मस्त असं मसाला मिरची बनवत आहोत. किती पंचपक्वान्नाची थाळी केली त्यात जर पापड, लोणचं, मिरच्या, चटण्या नसेल तर ती थाळी अपूर्णच आहे. तर मस्त मसाला मिरची करते, सोपी आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर मिरच्या घेतलेल्या आहेत मी 200 ग्रॅम मीडियम साईजच्या घेतलेल्या आहेत. खूप मोठ्या देखील नाही घ्यायच्या आणि ह्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत. तर आता यानंतर आपल्याला हे कट करायचे आहेत. रेग्युलर ज्या मिरच्या आहेत त्यापेक्षा ह्या आकाराने खूप मोठ्या असतात. तर याला असे उभे काप देऊन घ्यायचे आहेत. काप दिल्याच्या नंतर आतमध्ये जे काही बी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला बी ठेवलेलं आवडत असेल तर तुम्ही बी देखील ठेवू शकता. मी इथे पूर्ण बी काढून घेत आहे. बऱ्याचदा काय होतं, ह्या मिरच्या ज्या आहेत ना खूप तिखट असतात किंवा अजिबात तिखट देखील नसतात. त्याच्यामुळे मी हे बी जे आहे पूर्ण काढून घेत आहे. काढायला एकदम सोपं आहे आणि ह्या पद्धतीने सगळ्या अशा ह्या मिरच्यांचं बी जे आहे ना आपण काढून घेतलेलं आहे. मिरच्या व्यवस्थित सगळ्या कट करून झालेल्या आहे. आता त्यानंतर यासाठी लागणारा मसाला तयार करूया. तर 4 चमचे भाजलेले शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले ॲड करायचे आहेत. अर्धा चमचा मी इथे धनाजिरा पावडर टाकलेली आहे. पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे. पाव चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे. थोडी चटपटीत चव येते आणि चवीपुरतं मीठ टाकलेले आहे. आता हे सगळं शेंगदाण्याच्या कुटामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता जर हा असाच मसाला आपण बनवून ठेवला आणि मिरच्यामध्ये स्टफ करताना तो शिजेपर्यंत बराचसा बाहेर आलेला असतो, तर तो बाहेर येऊ नये म्हणून काय करायचं आहे, 1 चमचा तेल याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यामुळे मसाल्याला तेलकटपणा येतो आणि मिरच्या शिजेपर्यंत मसाला जो आहे ना बिलकुल बाहेर येत नाही. तर आता हे चमच्याने मिक्स केल्याच्यानंतर हाताने सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला एकदम तेलकट होईल. मसाला देखील आपला आता तयार झालेला आहे. तर थोडा थोडा करून आपल्याला मिरच्यामध्ये भरून. एक महत्त्वाची टिप म्हणजे मिरच्या ज्या आपण घेतलेल्या आहेत त्यांना ऑलरेडी तिखटपणा असतो. त्याच्यामुळे इथे मसाल्यामध्ये मी कुठलंही तिखट वापरलेलं नाही आहे. या पद्धतीने मसाला भरून केलेल्या मिरच्या 2 ते 3 दिवस आपण व्यवस्थित अशा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. अजिबात खराब होत नाही. तर आपला मसाला तयार आहे. तर स्टफिंग करूया. मिरच्यामध्ये भरताना काय करायचं आहे, या पद्धतीने असं ओपन करायचं आहे आणि इकडनं सुरुवातीपासून हा भरायला सुरुवात करायचा आहे. दुसऱ्या बोटाने खाली असा हा स्प्रेड करत आणायचा आहे आणि भरल्याच्यानंतर असा हा दाबून घ्यायचा आहे. म्हणजे आतमध्ये एकदम व्यवस्थित असा हा भरला जातो आणि शिजेपर्यंत मसाला बिलकुल बाहेर येत नाही. तर या पद्धतीने तर सगळ्या मिरच्यामध्ये या पद्धतीने मसाला आपला भरून झालेला आहे. मसाला भरल्याच्या नंतर मिरच्या एकदमच मस्त अशा दिसत आहे. खायलाही तेवढ्याच छान लागतात. यामध्ये मसाल्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट भरून मसाला बनवला होता. त्याऐवजी तुम्ही डाळीचं पिठाचाही वापर करू शकता. बरेच जण याच्यामध्ये बटाटा भरून देखील ह्या मिरच्या करतात. तर त्याही चवीला छान लागतात. जे आपल्याला आवडेल त्या पद्धतीचं आपण स्टफिंग करू शकता. त्यानंतर मी इथे एक पसरट अशी लोखंडी कढई गरम करून घेतलेली आहे. 1 चमचा तेल पसरवलेलं आहे. गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक एक करून सगळ्या मसाला मिरच्या ज्या आहेत ना अशा ठेवत आहेत. एका बाजूला एक किंवा पसरट तवा किंवा दुसरं काही पसरट कढई वगैरे असेल तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही करू शकता. पण लोखंडाच्या तव्यामध्ये या मिरच्या छान अशा शिजल्या जातात. खरपूसपणा येतो आणि चवीला देखील छान लागतात. आता या मिरच्या ज्या आहेत आपल्याला कवर करायच्या आहेत. ह्या कवर केल्याच्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर ह्या मस्त अशा शिजू द्यायच्या आहे. साधारणतः 3 मिनिटानंतर चांगली वाफ आलेली दिसत आहे. तर आता ह्या मिरच्या ज्या आहेत ना आपण अशा पलटी करून घेऊया. म्हणजे दुसऱ्या साईडने देखील ह्या व्यवस्थित अशा शिजल्या जातील. हाताने आपण पलटी करू शकता किंवा चमच्याचा वापर करू शकता. या पद्धतीने एक एक मिरची जी आहे ती आपल्याला टर्न करायची आहे. हे शिजवताना लो फ्लेमवर शिजवल्या म्हणजे चव छान येते आणि सगळीकडनं व्यवस्थित अशा ह्या शिजल्या जातात. तर इथे पाहू शकता ज्या बाजूने ह्या शिजलेल्या आहेत त्या बाजूने कलर जो आहे ना चेंज व्हायला लागलेला आहे. तर या पद्धतीने सगळ्या मिरच्या ज्या आहेत मी अशा टर्न करून घेतलेल्या आहेत. आता दुसऱ्या बाजूने देखील ह्या शिजायला हव्यात म्हणून पुन्हा एकदा ह्या कवर केलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा चांगली वाफ येतपर्यंत आपण ह्या अशा शिजवून घ्यायच्या आहेत. म्हणजे सगळ्या बाजूनी आलटून पालटून आपल्याला ह्या सगळ्या अशा शिजवून घ्यायच्या आहेत. पुन्हा झाकण काढलेलं आहे वाफ आल्याच्या नंतर आणि पुन्हा हे आपण अशा पलटी करून घेतात. वरून स्किन जे आहे मिरच्या अशा मऊ पडल्यासारख्या दिसत आहे. हलकेशा अशा सुरकतल्यासारख्या झालेल्या आहेत. म्हणजे एकदम छान अशा मिरच्या आपल्या शिजत आलेल्या आहेत. जी बाजू हिरवी दिसत आहे तिला आपण टर्न करायचं आहे आणि त्या बाजूने आपण असं हे शिजवून घ्यायचं आहे. मिरच्या आपल्या सगळ्या बाजूने व्यवस्थित अशा शिजल्या गेलेल्या आहेत. कलरही छान आलेला आहे आणि एक मऊपणा आलेला आहे मिरच्यांमध्ये. याच्यामध्ये जो चाट मसाला टाकलेला आहे तो टोटली ऑप्शनल आहे, पण याने थोडीशी चटपटीत अशी चव येते, खायला छान लागते.
जर स्किप करायचं असेल तर स्किप करू शकता. ह्या मिरच्या खायला तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, वरण भाताबरोबर साईड डिश म्हणून खाऊ शकता. मसाल्यामध्ये काय व्हेरिएशन करू शकतो हे देखील सांगितलेले आहे. तर घरी नक्की ही मसाला मिरची करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला न विसरता लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला